काल राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले. त्यात जिल्ह्यातील 7 नगरपालिकेवर भाजपचेच नगराध्यक्ष निवडून आले. अर्थात भाजप हाच मोठा भाऊ ठरला. आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांचा करिश्मा चालणार व नगराध्यक्ष पदासाठी अभय आव्हाड यांचाच विजय होणार. आणि झालंही तसंच. आमदार मोनिका राजळे यांनी स्वतः ग्राउंडवर उतरून प्रचाराची धुरा सांभाळली. अर्थात काय तर आमदार राजळे यांनी पुन्हा एकदा त्यांची ताकद सिद्ध केली. भाजपचे नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्यासह 14 जागा निवडून आणल्या. राजळ्यांना जे नडले त्यांना पाथर्डीत संपवलं. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा व पालकमंत्री विखे यांचे असलेले लक्ष पुन्हा एकदा सिद्ध झालं. तसं पाहिलं तर भाजपची धुरा राजळ्यांनी अगदी चोखपणे हाताळली आणि पाथर्डीत पुन्हा एकदा भाजपची सत्ता आणली. पाथर्डीचा निकाल कशा पद्धतीने फिरला, राजळ्यांनी कशी गणिती फिरवली, अभय आव्हाड यांचा विजय कसा झाला, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. मंडळी, सर्वात आधी पाहूयात पाथर्डीचा निकाल कसा लागला. पाथर्डी नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड हे 10,772 मतांनी निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बंडू बोरुडे यांचा 5,840 मतांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे व आमदार मोनिका राजळे या त्रिकुटाने राजनीती आखत आव्हाड यांना निवडून आणलं. आमदार राजळे यांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रचाराची धुरा सांभाळली. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पाथर्डीत आता भाजपची एकहाती सत्ता हे सिद्ध झालं. शेवटच्या टप्प्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आणि याच सभेतून सगळी सूत्र हलली. आव्हाड यांची केलेली विकास कामं, विरोधकांकडून होत असलेली फक्त भाषणं, आमदार मोनिका राजळे यांची रणनीती पुन्हा एकदा सिद्ध झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांनी या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावल्याचं दिसला. परंतु विकास कामांच्या जोरावर आमदार मोनिका राजळे यांनी ही नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवल्याचं दिसून आलं. गेल्या 3 टर्म पासून तालुक्याचा केलेला विकास व पालिका आपल्या ताब्यात आल्यावर होणारा शहराचा विकास हे पाथर्डीकरांना माहीत असल्यामुळं पाथर्डीकरांनीही मोठ्या मनाने अभय आव्हाड यांच्या रूपाने पाथर्डीत कमळ फुलवलं. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतमोजणीच्या फेऱ्यापर्यंत इथं भाजपचे उमेदवार अभय आव्हाड आघाडीवर होते. ही आघाडी थोडी थिडकी नाही तर 5 ते 5.5 हजारापर्यंत पोहोचली आणि पाथर्डीत कार्यकर्त्यांनी गुलाल उधळायला सुरुवात केली. जिथं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निकालाचे अपडेट पाहत शांत बसले होते, तिथं अचानक आव्हाडांच्या गटात जल्लोष सुरू झाला आणि अभय आव्हाड हे जवळपास 5.5 हजारांच्या फरकाने जिंकून आले. पाथर्डी नगरपालिकेचा प्रचार सुरू झाल्यावर इथं अनेकांना वाटायचं तुतारी लागेल, कारण लोकसभेला येथील ओबीसी व मुस्लिम मतदान खासदार लंके यांना मोठ्या प्रमाणावर मिळालं होतं. विधानसभेला तिसऱ्यांदा आमदार राजळेंनी बाजी मारली, तरीही लोकांचं म्हणणं होतं की ओबीसी मतदारांचा कल ढाकणेंच्या बाजूने आहे, त्यामुळं तुतारीला चान्स आहे. इथं आमदार रोहित पवार व खासदार लंके यांनी सभा घेऊन जनतेला विकासाचा शब्द दिला. पण शेवटच्या 2 दिवसात ढाकणे यांनी विकास कामं सोडता फेसबुक लाईव्ह करत विरोधातील उमेदवारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. शिवाय खासदार लंके व रोहित पवार यांच्या सभेत स्वतःचेच गुणगान केले. राजळे कुटुंबावर भाष्य केलं. त्यावेळी पाथर्डीकरांना असा प्रश्न पडला की हे आरोप फक्त स्वहितासाठीच हे पाथर्डीकरांना समजलं आणि तुतारी पिछाडीवर गेली आणि इथेच भाजपचा विजय झाला. काल मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजपचे अभय आव्हाड आघाडीवर होते तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडू बोरुडे पिछाडीवर होते. याचं कारणही त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि खासदार लंके यांचं तालुक्याकडे झालेलं दुर्लक्ष. यामुळेच पाथर्डीतील मतं हे भाजपकडे वळली. शेवटच्या फेरीत अभय आव्हाड यांची मते 10,772 होते तर बोरुडे यांची मते 4,932 होती. तर तब्बल 5,840 मताच्या फरकाने अभय आव्हाड जिंकले आणि मोनिकाताई राजळे यांच्या गटात जोरदार सेलिब्रेशन सुरू झालं. पाथर्डीमध्ये राजळे यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवून दिलं व ढाकणेंनी प्रचंड ताकद लावूनही त्यांना बॅकफुटवर जावं लागलं. गेली 2 टर्म ढाकणे इथं लक्ष देऊन आहेत, पण त्यांना अतिविश्वास नडला. जणू काय डोक्यात हवाच शिरली अशी अवस्था झाली. अभय आव्हाड यांच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू
नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.